मित्रांनो, जर तुम्हाला निरोगी आणि शांततेवाला जीवन जगायचं असेल तर डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात की रोज एक फेरफटका मारायचा अशा जागेवर जिथं आपल्याला ऑक्सिजन भरभरून मिळेल, जिथं शांतता आहे, आपल्याला काहीच डिस्टर्बन्स नाही राहणार, म्हणजेच की निसर्ग. तर त्याच निमित्ताने आज आपण आलेलो आहोत तपोवनला. आता तुम्ही म्हणत असाल तपोवनला रोज नेहमीच तू व्हिडिओ बनवतो, तर त्याचं कारण आहे की तपोवन एक अशी जागा आहे जिथं निसर्ग भरभरून आहे आणि मला निसर्गाच्या सानिध्यात येऊन खूप भारी पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तर चला आपण निसर्ग बघायला जाऊ, म्हणजेच की तपोवन. मित्रांनो, नदीला पाणी सोडले असल्यामुळे नदी खूप चांगल्या प्रमाणात वाहते. आपण सर्वांनी गोदावरी नदीचं दर्शन केलं, तर चला आपण आता तपोवनच्या गार्डन मध्ये जाऊया. मित्रांनो, आता आपण श्रीरामांचे दर्शन घेतले. मला इथे येऊन खूप पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि लोकांना सुद्धा येते, म्हणून इथं प्री वेडिंगची शूटिंग सुद्धा चालते. इथं जेवढे भारी व्ह्यूज आहेत ते तुम्हाला कुठेच भेटणार नाही, म्हणून इथं सर्वजण प्री वेडिंगची शूटिंग करतात.
मित्रांनो, जे पण यंग मुलं नाही तर वयस्कर लोक इथं मॉर्निंग वॉकला येतात, त्यांना इथं बसासाठी चांगली जागा बनवलेली आहे. मित्रांनो, इथं एक हनुमानजीचं मंदिर आहे. आता आपण त्याचे दर्शन सुद्धा घेऊया. मित्रांनो, अशा प्रकारे आपले प्रभू श्रीरामांचे दर्शन झाले, हनुमानजीचे दर्शन झाले, निसर्गाचं दर्शन झालं. तर मी तुम्हाला हर एक ब्लॉग मध्ये सांगतो माझ्या की वृक्ष लावा, वृक्ष लावा. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात आणि परिसरामध्ये वृक्ष लावा. मी सुद्धा लावतो. तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे, झाडे लावा, झाडे जगवा. भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.